श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे शनी अमावस्या, तसेच उद्या शनी जयंती देखील आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. यावर्षी 16 मे 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महायोग जुळून येत आहे. या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून साक्षात सूर्यपुत्र भगवान शनिदेव यांची शनी जयंती देखील आहे. ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे तिला शनी अमावस्या म्हटले जाईल. अशा प्रकारे शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणे ही घटना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली मानले जाते. 16 मे 2026 हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्याच दिवशी शनी जयंती असते, तेव्हा केलेल्या दानाचे आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. ज्यांच्यावर शनीचे 7.5 ढय्या किंवा शनीपेढा आहे, त्यांच्यासाठी हा दिवस भाग्योदयाचा ठरू शकतो. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष दूर होण्यासाठी. कारण की भरपूर वेळा आपण मेहनत तर करतो, पण मेहनतीचे फळ मिळत नाही. या उलट आपण एखादे घर बघत असतो, तर त्या घरामध्ये पैसा, श्रीमंती ऑलरेडी असते, तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो. तर त्या घरामध्ये पूर्वजांची, पितरांची, कुलदेवीची सेवा ही आवर्जून अमावस्येच्या दिवशी केली जाते. त्यामुळे आपण देखील या अमावस्येला काही उपाय हे आवर्जून करायचे आहे, की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील देखील दुःख, दारिद्र्य दूर होईल. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना देखील नजरबाधा ही झालेली असते. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते, किंवा ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात, चिडतात, किंवा त्यांचा विवाह जुळून येत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही. अशा अनेक समस्या आपल्या मुलांबाबत असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील शनी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल, तसेच चिमूटभर काळे तीळ देखील या दिवशी आवर्जून टाकायचे आहे. त्याचसोबत हळद देखील टाकावी. हळद ही भगवान विष्णू, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तसेच काळे तीळ टाकल्यामुळे आपली पितृदोषापासून मुक्तता होत असते. आणि या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण अशा ठिकाणी आपल्याला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे. आता गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचं स्मरण करावे आणि हर हर गंगे, हर हर गंगे म्हणत अंघोळ करायची आहे. यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता या दिवशी अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये साफसफाई ही आवर्जून करायचीच आहे. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो. त्यामुळे घरातील स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्याच्यासोबत आता जर तुम्ही माठ भरून ठेवत असाल किंवा मातीचं कोणतंही भांडं भरून ठेवत असाल, तर त्यातील पाणी आपण सकाळी घ्यायचं आहे. किंवा अगदी मातीचं भांडं भरून ठेवत नसाल तर अशा वेळेस तुम्ही अगदी फिल्टरचं पाणी घेतलं तरी पण चालेल. या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाका आणि आता हे पाणी आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे. अगदी प्रत्येक अमावस्येला तुम्ही असं पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडावं. तर आता असं पाणी का शिंपडायचं? कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होत असतो
व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसेच आपल्या पूर्वजांना, पितरांना मोक्षप्राप्ती देखील होत असते. आता या दिवशी आपण शनी महाराजांची देखील पूजा करायची आहे. तुमच्या इथे जिथे पण जवळपास शनिदेवाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे आपण मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शनिदेवांच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं नाही आणि जे काही तेल अर्पण करत आहोत तर त्या तेलामध्ये देखील आपला चेहरा आपण बघायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. त्याचसोबत आपण काळे उडीद देखील शनी महाराजांना आवर्जून अर्पण करायचं आहे. या दिवशी आपल्याला शनिदेवाची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण जरूर करायची आहे. शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रतिमेवर राई किंवा तिळाचं तेल चढवावं. तेल चढवताना ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. याने घरात सुख समृद्धी येते. या दिवशी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं देखील चांगलं मानलं जातं. हा उपाय केल्याने तुमच्या धनात नेहमी वाढ होते. तसेच शनी अमावस्येला काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडाचं दान करणं चांगलं मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवून मुंग्यांना खाऊ घातल्याने लक्ष्मी माता खुश होते. याने शनी दोष हा कमी होतो आणि धन वाढतं. शनी अमावस्येला गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे बनवून तलावात जाऊन माशांना खाऊ घातल्याने तुमच्यावर शनीच्या अशुभ दशाचा प्रभाव कमी होतो. शनी अमावस्या तिथीला दीपदान करण्याचं महत्त्व शास्त्रात खूप खास मानलं गेलं आहे. शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. त्याचबरोबर एक दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावा. यामुळे नकारात्मकता घरामध्ये येत नाही. कुटुंबात सुख समृद्धी ही टिकून राहत असते. तसेच मुख्य दरवाजाबाहेर दिवा लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन नक्की लावा आणि एक दिवा घरात दक्षिण दिशेला नक्की लावून ठेवा. असं केल्याने तुमचे पितृदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होते. आता या दिवशी आपण शनी महाराजांची पूजा सेवा करायचीच आहे. पण त्याचसोबत आपल्याला दही भाताचे काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. यामुळे आपल्या घरातील येडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही नक्कीच दूर होण्यास मदत होईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला भात घ्यायचा आहे. आता थोडासा भात शिजवायचा आहे. अगदी मूठभर किंवा छोटासा ग्लासभर भात शिजवला तरी पण चालेल. आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर आपल्याला आळणी भात हा शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात शिजून झाल्यानंतर आपण एखाद्या पत्रावळीवरती किंवा एखाद्या कागदावरती काढायचा आहे आणि हा भात आपण आपल्या मुलांवरून उतरून टाकायचा आहे. त्याचसोबत हा भात आपण घरामध्ये देखील एका ठिकाणी टाकायचा आहे ज्यामुळे घरामधील नकारात्मकता ही दूर होईल. तर सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. हा उपाय आपण शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि त्याचसोबत घरात देखील चौमुखी दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे. हा दिवा पितरांसाठी लावायचा आहे. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत घरात दक्षिण दिशेला आपण तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. आता बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हा भात मुलांवरून उतरायचा आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि हा भात आपण आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे. आता सकाळी उपाय केला असेल तर तुम्ही छतावरती हा भात ठेवावा जेणेकरून एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल. आणि जर खूपच संध्याकाळी हा उपाय केला असेल तर अशा वेळेस तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवायचा आहे जेणेकरून एखादा पक्षी, प्राणी हा भात खाऊन जाईल. त्यानंतर आता आपल्याला दही भाताचा दुसरा उपाय करायचा आहे. आपण भात घ्यायचा आहे, त्यावरती थोडंसं दही देखील टाकायचं आहे आणि आपण हा भात एखाद्या पत्रावळीवरती, कागदावरती घ्यायचा आहे आणि हा भात आपण आपल्याला घराच्या चारही कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे. आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर घराच्या चारही कोपऱ्यामध्ये हा भात टाकावा आणि जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर घराबाहेर आपण आपल्याला हा भात टाकायचा आहे. घराबाहेर देखील चारही कोपऱ्यांना हा भात टाकायचा आहे. तर चारही कोपऱ्यांना का टाकावा? कारण की यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. आता अमावस्येच्या दिवशी जर आपण संध्याकाळी हा भात घरामधील चारही कोपऱ्यामध्ये टाकला
तर तो भात तसाच राहून द्यायचा आहे. रात्रभर तिथेच ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो भात तिथून उचलायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती निघून जात असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता हा भात जेव्हा आपण घरामध्ये टाकत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे की हा उपाय केल्याने माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. तसेच घरामध्ये जी काही इडापिडा नजरबाधा आहे तर ती देखील दूर होणार आहे असं आपण म्हणायचं आहे. तर हा भात अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, चारही कोपऱ्यांमध्ये हा भात टाकावा. यामुळे घरातील नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल. त्यानंतर आता आपण दुसरा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी देखील आपल्याला दही भात घ्यायचा आहे आणि हा दही भात आपण सर्वात प्रथम घरामध्ये मध्ये उभे राहायचं आहे. तुमच्या घराची जी मध्यस्थानी जागा आहे तर तिथे उभं राहायचं आहे आणि म्हणायचं आहे, माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे तर ती पूर्णतः दूर झालेली आहे असं म्हणायचं आहे. त्यानंतर दही भात आपण घराबाहेर घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून आपण हा दही भात 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवताना म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या घराच्या मागे असतील, आजारपण माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे. यामुळे आपल्या घराला जर कुणाची नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते. कारण की भरपूर वेळा आपण बघतो आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करून झाल्यानंतर हा भात आपण घराबाहेर अगदी एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवायचा आहे. पण हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आणि भात ठेवून आल्यानंतर देखील कुणासोबतही बोलायचं नाही. आल्यानंतर घरामध्ये हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता. या दही भाताच्या उपायाने देखील आपल्या घरातील नजरबाधा, नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते. त्याचसोबत या अमावास्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या पितरांसाठी देखील दही भात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. तर आपण दही भात घ्यायचा आहे, त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकावे, त्याच्यासोबत खडे साखरेचं पाणी घ्यायचं आहे आणि हे घेऊन आपण आपल्या छतावरती, टेरेसवरती जायचं आहे आणि तिथे आपण हा दही भात ठेवायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ शकता आणि आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून, मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करावे. पण इथून पुढे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो. तसेच आपल्या आयुष्यातील देखील पितृदोष दूर होण्यास मदत होत असते. त्यानंतर तुमची काही इच्छा, मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही तिथे नक्कीच व्यक्त करू शकता. आता हा दही भात, खडी साखरेचं पाणी आपण छतावरतीच राहून द्यायचं आहे. ते जर एखाद्या कावळ्याने किंवा पक्ष्याने खाल्लं नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.